विधानसभा निवडणुका आटोपल्या त्यानंतर महायुतीला मोठं मताधिक्य या ठिकाणी सुद्धा मिळालं। मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार हे नेमकं या ठिकाणी निश्चित होत नाही आहे। तर दुसरीकडे शपथविधीची तारीखसुद्धा समोर आलेली आहे। या सर्व गोष्टींवर नेमकं जळगावकरांना काय वाटतं या संदर्भात आपण जळगावकरांशी बोलणार आहोत। काय वाटतं दादा, कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे? बोला मामा। ते तर आपल्याला राजकारणचं एवढं समजत नाही, मुख्यमंत्री होत नाही आता त्यांच्यावर आहे ना ते। हां, त्यांनी आता पुढे जो 5 तारीख ढकलली तर त्यांना माहिती की कशामुळे ढकलले, काय कोण झालं पाहिजे? आता मुख्यमंत्री ते ठरवू शकते ना, आपण काय ठरवणार? आपल्याला त्या गोष्टीविषयी काही एवढं हे नाही ना। मला नाही माहीत दादा कोण होईल मुख्यमंत्री माहीत नाही या ठिकाणी, असं या ठिकाणी बोललं जात आहे। सरकारला विधानसभा निवडणूक आटोपल्या आहे, सरकार स्थापन झालं मात्र मुख्यमंत्री होत नाही अजून पण। आता ज्यांनी ते जे बोलले होते काय ते 70 का 72 घंटे त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे त्यांनी। कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री? कोण झालं पाहिजे आता आपण काय बोलू शकता? कोण त्यांनी एकनाथ शिंदेचा चेहरा वापरला, निवडणुका झाल्या, आता ते एकनाथ शिंदेना नाही म्हणताय मुख्यमंत्री। नवीन चेहरा पाहिजे का? हां हां नाही तर नवीन चेहरा पाहिजे या ठिकाणी, एकनाथ शिंदे नको। कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री? मी काहीच बोलू नाही शकत दादा। सरकार झालंय पण मुख्यमंत्री नाही, आमचा मतदानाला होईल नाही तर बोलू तर काय फायदा नाही। बरोबर। कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री? आपल्याला काय समजतं? मतदान केलं होतं ना, हो, निवडणुका झाल्या मुख्यमंत्री होईल ना, बीजेपीचाच मुख्यमंत्री होईल ना। कोण झालं पाहिजे पण? हा, तो झाला पाहिजे। नाही नाही, हा वालबा शिंदे मग ते तर नाही म्हणताय एकनाथ शिंदेला, नाही म्हणतात मग देऊन दे 15 सिंधू चुकीचं नाही काय असं? जाऊ दे, हे गोष्टी झाला। तर कुठेतरी या ठिकाणी भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणतात। काका, निवडणुका आटोपल्या आहेत, खूप दिवस झाले, आता अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाचं ठरत नाही ना? फडणवीस साहेब, फडणवीस पाहिजे। पण मग ठरत नाही बा मुख्यमंत्री अजून, पण ते नाव घोषित केलं। 5 तारखेपर्यंत सांगितलं त्यांनी आपल्याला, 5 तारखेपर्यंत निर्णय होणारच होतो। पण मग ते आता निवडणुका झाल्या, आता एकनाथ शिंदेच्या नावावर झाल्या, आता ते एकनाथ शिंदेवर अन्याय करता असं म्हटलं जात आहे। आता अन्याय अजून त्यांचं काही ठरत नाही बरं, अजून काहीच करू शकणार नाही ते चालू आहे बरं। फडणवीसच शक्य नावावरती आहे बा। अच्छा, फडणवीस झाले पाहिजे। फडणवीस झाला पाहिजे। पण मग उशीर होतोय असं वाटत नाही का? थोडाफार उशीर होतो त्यांना, ते तर दरवर्षीचं त्यांचा गेमच नसतं त्यांचं, होतं दरवर्षीच करतात त्याचं अच्छा। असं। तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी या ठिकाणी। काय सांगतं, सरकार स्थापन होत नाही अजून पण? सरकार स्थापन होईल ना हो, किती उशीर झाला? उद्यानं उशीर झाला तर काय? मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे। ते तर नाही म्हणता एकनाथ शिंदेना? नाही, मग शिंदे व्हायला पाहिजे बा आमच्या हिशोबानं। हो का? हां. ते नाही म्हणताय मग? नाही एकनाथ शिंदेने सोडून द्यायला पाहिजे त्यांना, आता असं त्रास देत आहेत। नाही एकनाथ शिंदे तर करते नसते, हा का? त्यांच्याशिवाय पर्याय नाही त्यांना। हां, तुम्हाला काय वाटतं ताई? एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे झाले पाहिजे ना, लाडक्या बहिणीचे पैसे दिले म्हणून? नाही नाही, तसं नाही, पण मग ते नाही म्हणताय एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायचं? नाही झाले पाहिजे अशी इच्छा आहे। हो, मग वाईट वाटेल का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने झालं तर? मग वाईट वाटेल ना, तर या ठिकाणी महत्व आहे जातील मग। आणि ते म्हणजे आपलं या देशाचं भवितव्य पण आहे ना। त्यांनी काय केलं, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं मागच्या वेळेस, आता ते एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नाही म्हणताय? नाही झालेच पाहिजे ना, असं कसं काय? मग चालेल, धन्यवाद। तर लाडक्या बहिणींच्या याच सध्या ठिकाणी प्रतिक्रिया आहे। कुठेतरी लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे, नाही तर आमचं मत या ठिकाणी वाया जाईल। अजूनही काही नागरिक आपण त्यांच्याशी बोलणार। काय वाटतं काका, विधानसभा निवडणूक आटोपली, महायुतीचा मताधिक्य मिळालं, मात्र अजूनही सरकार स्थापन नाही होते? सरकार लवकर स्थापन झाला पाहिजे होतं, कारण हा जनतेचा विश्वासघात होत आहे। आणि नवीन लोकांना जे काही मतदान केलेलं आहे ते काळजी व्हावं, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे पाऊण केलेलं आहे, तर त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे। पण आता ते त्यांना नाही म्हणताय भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं बोलताय? नाही, ते चुकीचं आहे। लोकांना जे वोटिंग केलेलं आहे ते एकनाथरावजी शिंदे यांना पाहूनच केलेलं आहे, त्याच्यामुळे सदर मुख्यमंत्री तेच झाले पाहिजेत असं लोकांचंही म्हणणं आहे। लोकांचा जो कल आहे किंवा त्यानं एखाद्या टायमाला जर मोबाईलच्या थ्रू वोटिंग ठेवलं तर हे एकनाथरावजी शिंदेना जास्त भेटेल, त्यांना त्या पद्धतीने वोटिंग करून त्यांना ज्याला बहुमत केलं तरी, हां, त्यांना परत जरी करलं तरी सुद्धा एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री बनतील। जे मतदान झालं जास्त
तर एकनाथ शिंदेमुळेच भाजपला एवढं मतदान झालं. हां, जे काही मतदान झालेलं आहे ते एकनाथरावजी शिंदे यांच्यामुळेच त्यांच्या ते युती असल्यामुळे त्यांना झालेलं आहे. एकनाथ शिंदे जर नसते समजा भाजपच्या सोबत एवढ्या जागा आल्या नसत्या भाजपच्या, शक्यच नाही, एवढ्या जागा आल्या नसत्या, शक्यच नाही हा विषय. आता त्यांना मुख्यमंत्री न करता त्यांच्यावर अन्याय करताय असं नाही वाटत का त्यांना त्रास देत आहे? हो, हे पहा, त्यांच्यावर अन्याय हा साहजिकच होत आहे, त्यांचा विश्वासघात होत आहे हा. हो, त्यांनी बाहेर निघायला पाहिजे का भाजपला सोडून? काय केलं पाहिजे काय वाटतं? नाही, त्यांना बाहेर नको निघायला पाहिजे, कारण लोकांना त्यांची युती पाहून वोटिंग केलेलं आहे. परंतु इतर BJPवाल्यांना समजून सहमत करून त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत हा विश्वासघात होत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांनाच मुख्यमंत्री या ठिकाणी केलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत होते म्हणूनच लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि भाजपला या ठिकाणी जास्तीच्या जागा मिळाल्या. अशा काहीशा या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे. आपण काही या ठिकाणी लाडक्या बहिणींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? देवेंद्र फडणवीस करतील ते. करतील? एकनाथ शिंदेला केलं होतं मागच्या वेळेस. नाही ना, आता करणार नाही, त्याचं मतदान जास्त आहे ना. हां, आणि त्यांची मेजॉरिटी खट्टे आहे. लोक म्हणताय की एकनाथ शिंदे सोबत होते म्हणून भाजपच्या एवढ्या जागा आल्या. हा, येऊ द्या ना, पण मग ते करणारच नाही. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री करतील, दुसऱ्याला करणारच नाही. कितीही निर्णय जरी घेतला तर ते त्यांनाच करतील, 100% 100% त्यांनाच करतील. तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत? तोच होणार बिलकुल. कितीही जरी काही केलं तरीही त्यांनाच करतील. शिंदेवर अन्याय नाही का? तो अन्याय होणार, तो आता तो पार्टीचा हे आहे, कारण राजकारण शेवटी राजकारण आहे आणि ते लोकमत जास्त आहे, त्याच्यामुळे ते त्यांनाच बनवतील. तर एकनाथ शिंदेच्या जास्त जागा आल्यामुळे या ठिकाणी त्यांनाच मुख्यमंत्री बनवतील असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. काही नागरिक आहे आपल्यासोबत. काय सांगाल दादा? कसल्या बाबतीत? सरकार अजून पण स्थापन होत नाहीये, भरपूर दिवस झाले मतदान होऊन, नेमका गोंधळ चाललेला आहे. मुख्यमंत्री गोंधळ म्हणजे आता जो म्हणतो की मलाच पाहिजे मुख्यमंत्री. हां, आता वास्तविक पाहायला माझ्या पूर्ण ठाम मत एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे मुख्यमंत्री. हां, नाही म्हणताय ना? नाही म्हणता येतं त्याला तर अन्याय होतोय कुठतरी? नाही, अन्याय वगैरे काही नाही. अन्याय शिंदेना मुख्यमंत्री न करता अन्याय करता दबाव वगैरे काहीतरी असेल तर मधूनच काहीतरी एक. शिंदेना मुख्यमंत्रीने केलं तर त्यांनी बाहेर पडलं पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, बाहेर पडणार नाही ते. नाही, एकनिष्ठ व्यक्ती आहे ते काही चिंता नाही. ताई, काय सांगता? एकनाथ शिंदे झाला पाहिजे. लाडक्या बहिणींचे पैसे दिले आमचा भाऊ झालेला आहे तो आता, कारण की हां, ताई, भाजपवाले नाही म्हणतात त्यांना मुख्यमंत्री करायचं, त्यांना उपमुख्यमंत्री पद घ्यायला पण एकनाथ शिंदे तयार नाही आहे. वाईट वाटतंय कुठतरी? वाईट वाटतंय, खरंच वाटतंय की एकनाथ शिंदे झाला पाहिजे ही आमची इच्छा आहे. नाही झालं तर आम्ही नाराज राहू. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालं तर त्यांनी बाहेर पडलं पाहिजे का भाजपला सोडून? काय वाटतं? नाही, तसं काही नाही. सोबत राहिलं पाहिजे. सोबत राहायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. हो, झालं पाहिजे. तर या ठिकाणी ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. एकंदरीत आपण लाडक्या बहिणींशी बोललो, काही नागरिकांशी बोललो. लाडक्या बहिणींच्या उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत की एकनाथ शिंदे यांना बघूनच आम्ही मतदान केलं आणि तो आमचा लाडका भाऊ झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हावं असं या ठिकाणी लाडक्या बहिणींचं मत आहे. तर काही नागरिकांनी बोलताना तेच सांगितलं आहे की भाजपच्या जागा आहे या एकनाथ शिंदेंना बघूनच निवडून आल्या आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपने हा विचार करून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशाही प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांच्या आहे. मात्र आता 5 तारखेला शपथविधी आहे, त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री कोण होणार? पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात की महाराष्ट्र राज्याची धुरा ही फडणवीस यांच्याकडे जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.